नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता पहिली गणित मराठी माध्यम पान नंबर 3 वर आपण जे गणित किंवा माहिती दिलेली आहे ती आपण इथे समजून घेणार आहोत। चला तर मग आपण शिकूया गणित। इथे या पान नंबर 3 वर सगळ्यात वरच्या बाजूला वर आणि खाली असे दोन शब्द दिलेले आहेत। आता वर हा शब्द जो दिलेला आहे इथे एक टेबल दिलेला आहे आणि टेबला वर पुस्तक आहे आणि टेबलाच्या खाली चेंडू आहे। तर वर काय आहे तर पुस्तक आहे, टेबलाच्या खाली काय आहे तर चेंडू आहे। तर इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे दोन वस्तूंमधील उंची जी आहे तर उंचावर असणारी वस्तू वर आणि कमी उंचीवर असणारी वस्तू खाली। चला वर आणि खाली हे चित्राच्या माध्यमातून आणि उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ। आता इथे एक पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे तिथे दोन झाडं आहेत। एक माकड झाडाच्या वर बसलेला आहे आणि एक माकड झाडाच्या खाली बसलेला आहे। वर आणि खाली या शब्दांचा तुम्हाला अर्थ लावायचा आहे। तर इथं प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न काय आहे, झाडाखाली बसलेल्या माकडाला अंडाकार गोल करा। इथे अंडाकार गोल किंवा गोल करा, तर झाडाखाली कोणतं माकड आहे? बरोबर 2 नंबरच्या चित्रामधलं जे माकड आहे ते झाडाच्या खाली आहे। चला बरं याला गोल करूया। तो गोल अशा प्रकारे करता येईल। मित्रांनो, तुम्ही मेट्रो ट्रेन पाहिली का? तर इथे या चित्रामध्ये एक ट्रेन पुलावरून जाताना दिसते आणि इथे पुलाखालून एक वाहन किंवा स्कूटर जाताना दिसते तुम्हाला। तर इथे वर आणि खाली या शब्दाचा ताळमेळ लावायचा आहे तुम्हाला। प्रश्न असा आहे, पुलावर असलेल्या वाहनाला अंडाकार गोल करा। तर इथे सांगा बरं पुलावर कोणतं वाहन आहे? ट्रेन, बरोबर। तर त्याला अशा प्रकारे गोल करा। पुढच्या चित्रामध्ये एक लॅम्प दिलेला आहे, बल्ब लावलेला लॅम्प, आणि त्या लॅम्पच्या खाली एक टेबल आहे आणि टेबलावर तुम्हाला चहाचा कप किंवा कप दिलेला आहे। तर इथे वर आणि खाली या शब्दाची तुम्हाला माहिती आहेच। तर वर म्हणजे उंचावर असणारी वस्तू आणि खाली त्याच्या खाली असणारी वस्तू। तर इथे प्रश्न असा आहे, दिव्याखालील वस्तूला अंडाकार गोल करा। तर दिव्याखाली कोणता आहे? कप। तर इथे कपला तुम्हाला असं गोल करता येईल। चला तर करूया। तुम्ही सुद्धा पेन्सिलनी अशा प्रकारे गोल करा। झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। तुमच्या काही कमेंट्स असेल तर टाका, आम्हाला काय सूचना असेल तर टाका। धन्यवाद।